आता न्यूज 18 लोकमत विशेषला सुरुवात करूयात। स्वतंत्र मराठा आरक्षण विधेयक अखेर विधानसभा आणि विधान परिषदेत देखील सर्वानुमते मंजूर झालं। शिक्षण आणि नोकरीमध्ये मराठा समाजाला 10% आरक्षणाचा मार्ग मोकळा झालेला आहे। पण असं असलं तरी मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील हे मात्र मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणावर आणि त्यातही सगळे सोयऱ्यांसह आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम आहेत। आपल्या या मागणीसाठी जरांगेंनी पुन्हा एकदा अन्न पाण्याविना उपोषणाची घोषणा केलेली आहे। पाहुयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। मी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन शपथ घेतली होती। वस्तुस्थिती होती मराठा समाजाचं स्वतंत्र आरक्षण आधी विधानसभा आणि नंतर विधान परिषदेत एकमताने मंजूर झालं। आरक्षण विधेयक 2024 संमत करावे। मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर विधान भवनात विधेयक सादर करण्यात आलं, ज्यावर विधानसभा आणि विधान परिषदेनेही शिक्कामोर्तब केले। ज्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची घेतलेली शपथ पूर्ण केल्याचं सांगत मराठ्यांना टिकणारं आरक्षण देण्याचा प्रयत्न केलाय असा दावा केला। मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं, ओबीसी आणि इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता, धक्का न लावता आरक्षण देण्याचं एक सगळ्यांचं मत मी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन शपथ घेतली होती। वस्तुस्थिती होती आणि ते आपण साऱ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। पण एकीकडे एकनाथ शिंदे विधानसभेत विधेयकावर बोलत असतानाच इकडे अंतरवाली सराटीत मात्र जरांगेंनी लावलेलं सलाईन काढायला सुरुवात केली। आपली मागणी पूर्ण न झाल्याचा आरोप करत जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणास्त्र उगारलंय। मराठा समाजाची सरकारने फसवणूक केली असं थेट म्हणणं आहे का? आमचं एवढंच म्हणणं आहे, त्यांनी आज त्याबाबतचा निर्णय घ्यायला पाहिजे होता, कारण वेळ पाहिजे तितका दिलेला आहे सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत। त्यांनी तेवढं गांभीर्याने राहायला पाहिजे होतं त्याबाबत। जरांगे इतक्यावरच थांबले नाहीत, त्यांनी पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाचा इशारा देत सरकारला घेरण्याची तयारी केली। आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे, त्याच्यासाठी उद्या 12 वाजता बैठक आहे। आम्ही आमच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत, शांततेत होणार आहे। ते त्यांच्या शब्दापासून हटत नाहीत तर आम्ही सुद्धा आमच्या आंदोलनापासून हटत नाही, कारण त्यांनी अंमलबजावणी करणं गरजेचं होतं। स्वतंत्र आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर पुन्हा उपोषण आणि आंदोलनाची तयारी करणाऱ्या जरांगेंवर भुजबळांनी जोरदार हल्ला चढवला। 27 तारखेला त्यांना सांगितलं होतं, त्यांनी सगळे गुलाल उधळला, फटाके वाजवले, परत 10 तारखेला उपोषणाला बसले आणि अनेक शहरांमध्ये जे आहेत बस गाड्या फोडल्या। भीतीचं वातावरण राज्यामध्ये ते निर्माण करतात। अध्यक्ष महोदय हे थांबायला पाहिजे। अध्यक्ष महोदय, एकंदरीतच सरकारनं पुन्हा एकदा मराठा आरक्षणाकरता सर्व्हे करत टिकणारं आरक्षण देण्याची तयारी केली आहे। विधान भवनात या संदर्भातील विधेयक मंजूर झालंय, त्यामुळे आता सरकारनं दिलेलं हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण त्याआधीच जरांगेंनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उगारल्यानं सरकार यावर काय तोडगा काढतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।